दिसतोय पण छान. चांगलं वाटतंय. हा म्हाताऱ्या लोकांसारखा लेहंगा वाटतंय. पण तसंच घालतात. असं हे नाही आहे. पट्टे तुटत वगैरे नाहीत का? जोरात कुठे पाहिजे म्हणून पाय दोन दोन काय पूर्ण एकदम प्लेन आहे आणि याच्याने थोडी मागे ग्रिप भेटेल, कारण पूर्ण लोड आपला इकडे असतो पायाच्या अँकलवरती, त्यामुळे याच्यावर जास्त प्रेशर असल्यामुळे मागे सोल लावलाय. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मला गुढीपाडव्याची खरेदी करायची, म्हणजे सदरा घ्यायचा आहे, नंतर खाली पायजमा घ्यायचा आहे आणि कोल्हापुरी चप्पल घ्यायची आहे. त्यामुळे चाललोय आता. दुकान काय सिलेक्ट नाही केलेलं आहे, डायरेक्ट जाणार आहे, शोधणार आहे दुकान कुठे कुठे आहे आणि जिथे स्वस्त भेटेल आणि परवडेल आणि चांगलं दिसेल असंच घेणार आहे. आणि हिला साडी घ्यायची आहे. तुला साडी पाहिजे? हा पाहिजे? इकडे बघून सांग. चल ठीक आहे, नाही देणार तुला. दादरला आलो आणि हा कुर्ता बघतोय, मोठा वाटतोय. कितना एवढा तर पाहिजेच ना. जास्त मोठा नाही होणार. एवढा पाहिजे. तेवढा नसतो कुर्ता. समोर आहे. तर हा दुसरा बघितला, हा जरा मला कलर चांगला वाटतोय. थोड़ा कपड़ा पतला लग रहा है, ये थोड़ा जाड है. अच्छा है. कलर चांगला आहे. पीछे जो एको लगा के परफेक्ट आहे. कसं वाटतंय? दिसतोय पण छान. चांगलं वाटतंय. हा पायजामा दिखाव कैसा रहता है इसका? तो पण चांगला होता ना. हा चांगला नाही वाटत आहे. हा चांगलाच वाटतो तो. बहुत सिंपल है रे. म्हाताऱ्या लोकांसारखा लेहंगा वाटतंय. पण तसंच घालतात. बनेगा ना. हा दादर मार्केट आहे हा, आणि ह्या समोरच्या गल्लीतच आहे बरोबर याचं दुकान. कधी आलात की नक्की भेट द्या याला. तर कुर्ता आला आपला. गुढीपाडव्याची एक शॉपिंग झाली. तर 2-3 ठिकाणं फिरलो, पण कुठेच भेटत नव्हतं माझ्या रेंजमधलं. म्हणजे सगळे 1200-1500 वगैरे भेटत होते, आणि इथं एकदम कमी रेंजमध्ये भेटला आहे. आलात की डायरेक्ट तुम्ही भाव करा, भेटेल तुम्हाला. आणि मी तसंच आता घरी जाणार होतो आणि नॉर्मल कपडे घालणार होतो गुढीपाडव्याच्या दिवशी, पण आता चांगले घाल. किती आहेत या? 500 पासून पुढे 1600 पर्यंत. ओके. असं हे नाही आहे. कुठली घ्यायची? ही बघायची. मी बघ ट्राय करेन. परंगी पण घालायचं. पट्टे तुटत वगैरे नाहीत का? जोरात कुठे पाहिजे म्हणून पाय दिलाच तर पाय कोणी दिला नाही, म्हणजे तुटलं ना रिपेअर करून देईल. 550ला चप्पल भेटली आणि शॉपिंग माझी झाली. फक्त आता कृषिकाची राहिली शॉपिंग. कृषिकाला साडी घेतली की झालं. मग मला काय नाही. गुगल पे करतो. त्या रफ्तार सवय ती वापरत नाही, तो आपलं नॉर्मल आता जे टाकलंय त्याच्याने ते पाय हे नाही होत का लोड, असं वर खाली वर नाही. ती विंचू पडेल, आवाज बळ आहे. नाही, मग असं पायाचं हे होत नाही. नाही त्याला सवय असते, ज्यांना सवय ना ते वापरतात. तर आता कृषिकाला साडी घ्यायला आलोय. खुश झाली ती कृषिका. मी आलोय कुर्ल्याला. कुर्ल्याचं एक दुकान आहे, फुल एकदम गर्दी आहे बाहेर. समोरच कुर्ला स्टेशन आहे. 2-2
एकच बघ कुठला पाहिजे कलर? ह्याच्यातला कलर कुठला पाहिजे? कलर चूज कर. जाऊ दे, हे नको पहिला चल. चल जाऊया घरी. किती? कमी करा काहीतरी 525. 525. ये माझे पण घेऊन गेले मी तुझ्या. रेड कलर हे? किती देणार बोला. गाडीवर बस. हा? काय? त्याला कृषिकाची पण शॉपिंग झाली, माझी पण झाली, टॉवेल घ्यायची पण शॉपिंग झाली. पिशवी नाही दिली? पिशवी घ्या. घे ना. चपलीला सोल लावायला आलोय कारण ती स्लिप झाली तर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मागच्या साईडला सोल लावणार आहे त्याला. हां तेवढंच मागेच लावायचं. किती होणार? 50 लावा पण चांगला लावा, नाही तर निघाला नाही पाहिजे. सोल लावते त्याचं मागचं लावून होईल ना, नाही तर कसल्या टायरचं आहे की ते? टायरचे आहे टायर. पण ते पातळ आहे, जाड नाही. हा होतं. ठोकता ठोकता वाचले त्या टॅक्सीवाल्याच्या गोट्या कपाळात झालेल्या. एक्स्ट्रा पार्ट काढतायत. परफेक्ट एकदम केलेलं झाले. ही अशी काय लावलेलं आहे सोल, कारण ही पूर्ण एकदम प्लेन आहे आणि याच्याने थोडी मागे ग्रिप भेटेल, कारण पूर्ण लोड आपला इकडे असतो पायाच्या अँकलवरती, त्यामुळे याच्यावर जास्त प्रेशर असल्यामुळे मागे सोल लावला आहे. आणि ज्यांच्याकडून चप्पल घेतली त्यांनी पण ती सजेशन दिलेलं मागे लावा फक्त. चला आता घरी आलो आणि पहिला खूप भूक लागले, त्यामुळे पहिला आपला डाएट कंप्लीट करून घेऊया. आता डाएटमध्ये आहे सलाड, 2 अंडी, सकाळी 3 अंडी झालेत, त्यानंतर दुपारी चिकन झालेलं आहे, त्यानंतर खाल्ल्यावरती फायनल लुक दाखवतो तुम्हाला कसा असणार आहे. तर आपली जिम रोज चालूच आहे आणि डाएट पण मेंटेन करतोय, पण रोज मला व्हिडिओ काढायला जमत नाही, कारण त्यामुळे अर्धा जिम राहतोय किंवा व्हिडिओज काढू शकतो, दोघांपैकी आहे, त्यामुळे जमत नाही. तर एक महिन्याने आपण व्हिडिओ काढून रिझल्ट तुम्हाला दाखवू, म्हणजे मागच्या महिन्यात कसा होतो, या महिन्यात कसा आहे, बघूया कसं काय होतंय. त्यामुळे आता आपला डाएट करतोय. त्यातला अंड 6 अंडी घेतली, 6 अंड्यामधला एकच येलो खातो आणि बाकी फक्त पिवळा खातो. आणि एक किस्सा आहे माझा. जेव्हा मी 10 वर्षापूर्वी जिमला जायचो तेव्हा एक माझा मित्र होता, तर ते म्हणजे खूप अशी चर्चा होती की आतला पिवळा खायचं नाही, तर तो बाउल अंडी बॉईल करायचा आणि आतला एवढा पण थोडासा राहिला असेल पिवळ्याचा तसं धुवून घ्यायचा, पण त्याची बॉडी काय अजूनपर्यंत झाली नाही. तिला सांगितलं व्हिडिओ काढ, तर व्हिडिओ काढत नाही माझी फायनल लुक वरती. का ग? मजा नाही राहणार, सरप्राईज करायचं. ड्रेसिंग केलं तर वेगळा दिसतो माणूस. ओके, असं पण नाही. आता निघतो जॉबला आणि फायनल लुक डायरेक्ट गुढीपाडव्यालाच बघा, कारण बायको बोलते आता दाखवू नको, मग माझ्या नाही राहणार त्या दिवशी बघायला, त्यामुळे फायनल लुक त्या दिवशी. आणि जॉबवरून आल्यावर डायरेक्ट जाणार केस कापायला, म्हणजे आता जर कापली तर मंगळवारपर्यंत थोडा व्यवस्थित लुक होऊन जाईल, म्हणजे थोडेफार कटबीट झालेले असेल तर त्या दिवसापर्यंत व्यवस्थित होऊन जातील. मगाशी उद्यासाठी चिकन घेतलं आणि आता भूक लागली त्यामुळे शेंगदाणे घेतले. पटकन भेटणारा डाएट आणि स्वस्तामधला डाएट आणि प्रोटीन पण भेटतं आहे. तर मगाशी केस कापायला गेलेलो तर एवढी गर्दी होती की मला वाटते सगळेच गुढीपाडव्याची तयारी करत असणार, कारण खूप गर्दी होती. नॉर्मल दिवशी एवढी गर्दी नसते, पण आज का होती माहीत नाही.
आणि आता जर मला टाईम भेटलाच नाही केस कापायला, त्यामुळे आता बघू 2-3 दिवसात टाईम भेटला तर कारण मला. आणि जिमची व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या महिन्यात करू. ज्या दिवशी चालू केलं त्याच्याच बरोबर 1 महिन्यानी आपण ट्रान्सफॉर्मेशनची व्हिडिओ दाखवू, किती फरक पडला. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या नवीन काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.